तुझं? मी आले आता, तू जाऊ शकतेस घरी. अगं पण मी आहे ना, मी घे नक्कीची काळजी. ताई, हे घे पेढा, माझे बाबा बरे झाले. खूप आनंद झाला ऐकून. कोणीतरी बरं होऊन घरी चाललंय. ताई, खूप नशीबवान आहात तुम्ही. तुमचे मिस्टर बरे झाले. खरंच सगळ्यांनी आशा सोडली होती. डॉक्टर पण म्हणाले तर सगळं देवाच्या हातात. पण आपल्यासाठी तर डॉक्टरच देव असतो आणि देव पण असतोच ना. तुमचं कोण आहे इथे? नवरा आहे माझा आयसीयू मध्ये. खूप क्रिटिकल कंडिशन आहे त्याची. ताई, रडू नकोस. तुझा नवरा बरा होईल. इथले डॉक्टर पण खूप चांगले आहेत. तुला एक सांगू, इथे जवळच एक शंकराचं जागृत देवस्थान आहे. मी तिथे एक विधी केला होता आणि त्यामुळे माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. कोणता विधी? पळसाची 7 पानं एकावर एक ठेवायची आणि त्यावर ज्योत ठेवायची. हळूहळू सगळं जळून जातं. ती ज्योत मात्र हातावर तेवतच राहते. त्याची धग सहन होत नाही. तरीही मी तो विधी केला आणि आज माझा नवरा बरा झाला. ताई, हा घे अजून एक पेढा. आज मला किती आनंद झालाय ते मी सांगू शकत नाही. शंकरच पावला मला आणि तुलाही पावेल. येते मी. मी पण करेन हा विधी. काय? बरी आहेस ना तू? हे सगळं फॅड असतं. हे विधी बिधी काही नसतं, कळलं? कियारा, अगं विश्वास आपल्या मनात असतो, आपल्या श्रद्धेत असतो. विश्वास आणि श्रद्धा या निमित्ताने एकाग्र झाली ना की घडतात चमत्कार. प्लीज, तुला हौस असेल ना तर तू कर हे सगळं. मी हे सगळं नाही करणार. मला अक्कीसाठी काही करायचं असेल तर मी नक्कीच करेन. पण तुझ्यासारखं शो ऑफ नाही जमणार मला. तुला काहीही वाटू दे, हे मी शो ऑफ साठी नाही, अक्षयसाठी करणार. त्याला सुखरूप बघण्यासाठी ना मी काहीही करेन. कोणाला काहीही वाटू दे. तुला हातात ज्योत धरायची का पाण्यात उडी मारायची हे तू ठरव. दॅट्स युअर लुकआउट. बट एक गोष्ट लक्षात ठेव अमृता, अक्की बरा झाला की मी जे सांगितलंय ते लक्षात राहील ना. त्यात चूक होता कामा नये. यू गेट इट? नाटकं नुसती. कियारा काहीही म्हणो, पण मी अक्षयसाठी हा विधी करणारच.
हॅलो, हा आंटी बोला. बोला काय बोला, तुझ्या पाठी वाजवायला बँड पथक पाठवणार आहे मी कियारा. बँड पथक हॉस्पिटलमध्ये? कशासाठी? एक मिनिट थांबा कियारा, एक मिनिट थांबा. परमेश्वरा, एक एक असे खडे चमकणारे माझ्याच राशीला का देतोस रे तू? कियारा कियारा, अगं बँड पथक पाठवणारे म्हणजे तुझी उत्तम कामगिरी केली आहेस ना, त्याबद्दल शाबास म्हणायचं होतं मला. काय सणसणीत सुनावलंस ग आमच्या पूज्य माई साहेबांना. हो ना, पण विशेष काही नाही केलं मी. तुम्ही जे सांगितलं ना तेच बोलले मी. लक्षात आलं म्हणजे तुझ्या? माझा सल्ला कसा उपयोगी पडतो ते कळलं? हो आंटी, आता एकदम सरळ झालेत सगळे. कळलंय त्या सगळ्यांना की अक्कीचं खरं प्रेम माझ्यावरच आहे. हा, हे जे घडलंय ना हे धरून ठेवायचं. 24 तास म्हणजे काय म्हणता तुम्ही तसं 24/7 अक्षय बरोबरच राहायचं. आणि हे जे सगळं होतंय ते सोडायचं नाही. मुळात माझा शब्द मोडायचा नाही. हा, डोंट वरी आंटी. आई, हॅलो हॅलो आंटी. काय आहे ग? हा, नेहमी इकडे अशी मागे येऊन उभी राहतेस आणि चोरून चोरून ऐकते आई अशी हाक मारते. काय आहे? नाही, तुम्ही कोणाशी बोलत होता? ए माझ्या लेकरा, ग गडूला, तुला माहितीये अख्ख्या दुनियेमध्ये तुझाच एकमेव प्रश्न असतो जो या वसुदेची बोलती बंद करू शकतो. नेमकं काय चालतं तुझ्या मनात? कसा विचार करतेस कळू तरी दे एकदा. अय्या, म्हणजे तुम्हाला माझ्यासारखं असं वाटतंय? नाही, एवढं वेड होणं जमणारही नाहीये मला. का आई म्हणून का हाक मारली होतीस सांगशील का? अरे हो, मी जे सांगायला आले तेच विसरले. आई, हे आणि बाबा नाशिकहून परत आले आणि हे माईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि बाबा पेढीवर गेलेत हे सांगायला आले होते. किती महत्वाच्या सगळ्या बातम्या आहेत आणि दिल्यास तू चटाचटा. हो की नाही? चालली का? चल, झालं देख पटपट. हुश, आता अमृताही जाणार. हुश, म्हणजे माझं भाकीत खरं होणार.